आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जय भीम, नमस्कार. पत्रक तुमच्या हातामध्ये आम्ही दिलेलेच आहे. त्यामध्ये नमूद जो मजकूर आहे त्या विषयावर ही पत्र परिषद आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना राखीव मतदारसंघात उमेदवारी देऊन राजकीय पुनर्वसन करा, अशी आमची महाविकास आघाडीला विनंती आहे. कारण की महाविकास आघाडीला आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मदत केली. मदतच नव्हे, नागपूर, रामटेक, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि मुंबईच्या जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले, यामध्ये आम्ही प्रत्यक्ष त्या विभागात जाऊन आम्ही या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी पायपीट केली. आणि पायपीट करताना एक चित्र आमच्या लक्षात आलं की आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रस्थापित नेते, सगळेच रिपब्लिकन पक्षाचे मोठे प्रस्थापित नेते, या चळवळीच्या कार्यकर्त्यापुढे जे मोठे झाले होते, खासदार झाले होते, काही मंत्री झाले होते, तर हे सगळे प्रस्थापित नेते कडव्या पक्षाकडे झुकल्यापुढे महाविकास आघाडीने जे वचन दिलं होतं की भारतीय संविधानाचा आम्ही सन्मान करून आणि त्यासाठी संघर्ष करून, अशा वेळेसाठी या महाविकास आघाडीच्या शब्दाला मान देऊन आणि प्रस्थापित रिपब्लिकन पक्षाच्या आदेशाला झुगारून आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या माध्यमातून आणि विविध ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पारड्यात भरघोस असं त्यांची बाजू आम्ही मजबूत केली. आणि हे असताना समाधानकारक यश सुद्धा प्राप्त झालं. आता यश तर प्राप्त झाला आणि संविधानाचा लढा सुद्धा मजबूत झाला. केंद्रामध्ये महाराष्ट्राच्या ह्या कामगिरीमुळे केंद्रामध्ये बैसाखीवाली सरकार निर्माण झाली आणि हे बैसाखीवाली सरकार कधी पण धराशायी होऊ शकते. यामध्ये महाराष्ट्राच्या पूर्वग्रामी विचाराच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे. आम्ही महाविकास आघाडीला काल परवा मुंबईला कार्यकर्ताओं के घर चलो अभियान अंतर्गत आला आहे की आता फक्त चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्या खांद्यावर समाजाची धुरा आहे. प्रस्थापित नेत्यांना समाजाने नाकारलेला आहे, कारण की कार्यकर्त्याकडे कोणाचं लक्ष नाही. तर हा जो आम्ही कार्यकर्त्याचे घर चलो अभियान आम्ही जो राबविला त्याला मोठ्या प्रमाणात मुंबई प्रदेशामध्ये यश आलं. आणि त्या अभियानाचा प्रारंभ आम्ही नागपूर पासून 10 नंबर पूल येथून शहीद भीमसैनिक दिनानिमित्त आम्ही नागपूर पासून सुरू केलेला होता. त्याचा दुसरा टप्पा आम्ही मुंबईला गाठला होता. तर समाजातून असा एक संदेश उमटलेला आहे की महाराष्ट्रामध्ये 29 राखीव मतदारसंघ आहेत आणि ह्या राखीव मतदारसंघात कमसे कम 15 तरी सीटा उमेदवारी चळवळीच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने दिलं पाहिजे. कारण की त्यांना जर या सीटा 15 तरी दिल्या तर त्यांचं राजकीय पुनर्वसन कुठेतरी होईल. कारण की या चळवळीच्या मुळेच महाविकास आघाडीला जो समाधानकारक यश मिळाला. परंतु आतापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे की महाविकास आघाडी जी आता सध्या अस्तित्वात आहे ती त्यांच्याच पक्षातले जे लोक आहेत, जे परंपरागत काँग्रेसवादी म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा किंवा
शिवसेना गटाचे असतील त्या लोकांनाच ते तिकीट वाटप करतात, आतापर्यंत अनुभव आलेला आहे. परंतु तो अनुभव आता कुठेतरी त्याला बाजूला सारून चळवळीच्या कार्यकर्त्याची एक निकष आणि एक राज्यव्यापी जे चळवळीचे लोक आहेत, जे आपल्या स्वतःनी निवडणूक लढू शकत नाही पैशाच्या कमतरतेमुळे, तर अशा लोकांना, या 15 लोकांना तरी महाविकास आघाडीने निवडून आणण्याची हमी द्यावी आणि यांना तिकीट द्यावी. आणि सोबतच 16 आणि 20 ऑगस्टला मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फुटणार आहे महाविकास आघाडीचा आगामी विधानसभेच्या संदर्भात, त्याच्या पार्श्वभूमीवर. तर अशामध्ये सुद्धा आघाडीने कार्यकर्त्यांना आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चासह विविध संघटनाला सुद्धा तिथे निमंत्रित केलेलं पाहिजे. कारण की आंबेडकरी कार्यकर्ता सत्ता तर सोडा, हा सन्मानासाठी जगतो आणि याला सन्मान दिला तर महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विजय प्राप्त करू शकतात, जर यांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेतलं तर, असं आमचं म्हणणं आहे. चळवळीतल्या कोणत्या नेत्यांना तिकीट द्यायला पाहिजे? तर पक्षामध्ये जसं काँग्रेसमध्ये जे चळवळीमध्ये ज्या पक्षात काम करतात अशा लोकांना, की आंबेडकरी मुवमेंटच्या लोकांना द्यायला? आंबेडकरी मुवमेंट मधून जी तयार झालेली फौज आहे दुसऱ्या फळीची, ज्यांनी प्रस्थापित नेत्यांना सोडून ज्या दुसऱ्या फळीचे जे कार्यकर्ते ज्यांनी आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवलं, राजकारणाची कास न धरता, अशा लोकांच्या चळवळीमध्ये, पत्रकार मित्रांनाही माहित आहे की चळवळीमध्ये कोण काम करते आणि सगळ्या समाजालाही माहित आहे, तर अशा लोकांची एक निवड करून, मग तो गरीब का असू ना, त्याच्या खिशात 1-2 रुपये बी नाही राहिला तरी चालेल, पण आता ही परीक्षा ही त्यांचं राजकीय पुनर्वसन कुठेतरी या प्रस्थापित म्हणजे आता महाविकास आघाडी यांनी केलेलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या परवाला आमचं मुंबईमध्ये जो कार्यकर्ता के घर चलो अभियान झालं, त्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे ना, मुंबईच्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी येऊन ठेपलेली आहे ना. आम्ही आव्हान केलेलं आहे आणि ह्या सगळ्या नेत्यांना आम्ही भेटणार आहोत. आमची 10 जुलैला आम्ही माननीय शरद पवार साहेब यांची भेट प्राध्यापक रमेश दुपारे यांनी सगळं आमच्या टीमने सिल्वर ओक मध्ये घेतलेली होती. त्यांनी आम्हाला आम्ही त्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली होती की आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये ह्या बारामती पासून तर सोलापूर पासून तर कोल्हापूर पर्यंत आणि जिथे जिथे उमेदवार विजय झाले तिथे तिथे आम्ही लोकांनी हा प्रचार केला. त्याचा लेखाजोखाने सगळं छायाचित्रासोबत आम्ही पवार साहेबांच्या स्वाधीन केलं. पवार साहेबांनी ते प्रत्यक्ष बघितलं आणि त्यांनी कौतुक सुद्धा केलं. आम्ही त्याचप्रमाणे शिवसेना भवन मध्ये जाऊन सुद्धा हे सगळं अहवाल त्यांना सादर केला की ह्या चळवळीच्या भरोश्यावर, ह्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर महाविकास आघाडीला यश प्राप्त झालं. लोकसभेत जर यांना सोबत घेतलं तर विधानसभेमध्ये सुद्धा यश प्राप्त करू शकतो. नाही, आता तर आम्ही आमच्या महाराष्ट्र लेवलवरच आता आम्ही नाना पटोळे वगैरे यांना भेटून हे सगळे करणार आहोत, कारण की निवडणूक आता महाराष्ट्राचीच आहे ना, त्यामुळे आपलं आमची चळवळ महाराष्ट्रातच आहे. आंबेडकर भवनाचा वाद तर आता असा वाद झालेला आहे की काय सांगतो त्या वाद, कोणी बोलतो काय, कोणी बोलतो काय, कोणी बोलतो काय. आता काल परवाच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की बा आम्ही 10 करोड आणि भवन बांधून देणार, परंतु आम्ही बाकीच्या लोकांशी संपर्क केला तर ते काही बोलतात ही तर जमीन आमची आहे, आम्ही कशाला PWDला देऊ. तर यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने असा विचार केलेला आहे की येत्या 5-6 आठवड्यात, या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात एक सत्यशोधक परिषदेचं आयोजन करायचं आणि त्या सत्यशोधक परिषदेच्या आयोजनामध्ये माननीय किशोरजी गजबे, माननीय ते गरुडाचे कोण आहेत नरेंद्र जिचकार, अजून जे आंदोलनामध्ये ज्या महिला होत्या अशा प्रमुख लोकांना सगळ्यांना बोलवायचं आणि सत्य काय आहे ते सत्याच्या सत्यशोधक परिषदेमध्ये त्यांनी ते कळवावं असा आमचा असा विचार समजा. तुमची भूमिका काय नाही? म्हणजे आता 10 करोड रुपये दिलेले आहे भवनाच्या विकासासाठी, 10 करोड रुपये पाहिजे आता बघा त्याचा जी आर परिपत्रक आमच्या हातात आलेलं नाही. ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ते परिपत्रक येईल
त्या परिपत्रकावर आमची समिती, आमचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्याच्यावर अभ्यास करतील आणि खरंच किती जागा आणि कोणी दिली, कसं दिलं, कोणत्या माध्यमातून दिलं, त्याचा अभ्यास करून आम्ही याचा निर्णय केला. आणखी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला SC ST मध्ये वर्गीकरणाचा त्यांनी आधी तसं काढलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय. त्या संदर्भात तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? 21 तारखेला देशभरात आंदोलन सुद्धा होणार आहे, त्यामध्ये सहभागी होणार आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे बोललेले आहे की SC ST ला क्रीमी लेअर ही अट, परंतु ती असं संभावना आहेत बोलले, पण असा निर्णयामध्ये नमूद नाही आहे. तर क्रीमचा लेअर आम्हाला दूधच नाही भेटला तर क्रीम कुठं भेटेल? आमच्या नशिबात दूधच नाही आलं तर क्रीमचं लेअर लावण्याचा प्रयत्न जे करत आहे तर ते प्रयत्न तर मला नाही वाटत की तसं होणार, कारण की आताच काल परवा अनुसूचित जाती जमातीचे संपूर्ण पक्षातले खासदार माननीय प्रधानमंत्रीला भेटलेले आहेत. पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की असं त्यांचं सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे, परंतु तो लागू झालेला नाही, असं ऑर्डरमध्ये नमूद केलेलं नाही. म्हणून तो क्रीम लेअरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आता बघून त्याच्यावर काय आहे की आता आमचं तर एवढंच म्हणणं आहे की आम्हाला दूधच नशिबात नव्हतं तर त्याच्यावर क्रीमचं लेअरच कुठं आमच्या नशिबात लावतात आहे ना. काही हजारो वर्ष आम्हाला दूधच नाही मिळालं तर क्रीम खावायला तर कधी भेटेल? तो सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यात जे मोठी समिती आहे, मोठे लोक आहेत आपल्या समाजाचे, आमच्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्याच्यावर ते अभ्यास करत आहे आणि त्याच्यावर अभ्यास केला तर आम्ही त्याच्यासोबत राहणार.